मित्रांनो, सासवड या ठिकाणी भव्य दिव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न झालं। या मैदानामध्ये प्रथम क्रमांक हा 2 गाड्यांना विभागून देण्यात आला, समान देण्यात आला। यामध्ये जी मानकरी ठरलेली गाड्या आहेत त्यामधली एक बैलजोडी आहे आपला वाईकरांचा रायफल 8181 आणि त्याच्या जोडीला पळाला बलमा। तर आपल्या समवेत आहेत रायफलचे बैल मालक पैलवान सचिन शेठ चव्हाण। दादा नमस्ते। नमस्ते। काय सांगाल, आज कसं झालं सासवडकरांचं मैदान? छान मैदान झालं आणि पारदर्शक मैदान झालं। पारदर्शक मैदान झालं। निकाल वगैरे कसे? निकाल वगैरे चांगला। आता 2 फुटाचा विषय असतो, पण आम्ही पण काही करणारी माणसं नाहीये। बरोबर, आम्ही मान्य केला की बाबा बरोबर। आणि बाकी आज जोडी कशी पळाली, कसा पायरा जुळला होता? यांची अगोदर ज्यावेळेला मैदान नवीन चालू झाले की नाही तेव्हा गाडी एकदा पळाली, त्याच्या आज गाडी पळाली। म्हणजे किती वर्षाची? 2 वर्षांनी गाडी पळाली। 2 वर्षांनी पण सुंदर अशी गाडी पळाली। आज सगळी चर्चा आहे की गाडी सुंदर पळाली म्हणून। तर गाडी कोणी चालवली आज? गटाला आणि सेमीला प्रशांत ड्रायव्हर चिंचनेर आणि फायनलला छोट्या ड्रायव्हर छोट्या ड्रायव्हरने पण सुंदर अशी गाडी चालवली। आम्हाला आगामी काळामध्ये बलमा आणि मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणून आपल्या रायफलला संबोधलं जातं। मोठ्या मैदानात दिसेल का? 100% दिसेल। आता आगामी नियोजन काय आहे तुमचं? आता चालू तर कुठं एवढं काय मैदान नाही, त्यामुळे आता चालू तर नाही काय चालू। आता आगामी नाहीच नियोजन। 29 तारखेला काय? 29 ला बघू, आता त्याला लागले थोडं, जर व्यवस्थित झालं तर मग करूया। बरं। आणि सकाळी बरेच लवकर गाडी येते तुमची मैदानात। आज पण सगळ्यात पहिल्यांदा आली होती। ते बैलांना आराम वगैरे भेटावं म्हणून लोक पोरं येतात आपले लोक। आणि आज सिकंदरचं कसं काय झालं? सिकंदर ठेसकाळा सेमीला पब्लिक नव्हता, ठेसकाळा। बरं, चला शुभेच्छा तुम्हाला दादा। धन्यवाद। आज सासवडच्या मैदानामध्ये रायफल 8181 बरोबर पळालेला आपला राजधानी एक्सप्रेस सातारा। मित्रांनो, आज ते प्रथम क्रमांकाची मानकरी ठरलेले आहेत। 2 गाड्यांना आज समान निकाल देण्यात आलेला आहे। दादा, एकंदरीत कसं झालं सासवडचं मैदान? मैदान चांगलं झालं। निर्णय कसं देण्यात आले? निर्णय बरोबर दिला। 2 गाड्या समानच होत्या, एकदम व्यवस्थित निर्णय। आज पायरा कसा जुळाला? तब्बल 2 वर्षानंतर आम्हाला रायफल आणि आपला सगळ्यांचा आवडता राजधानी एक्सप्रेस सातारा बलमा एकत्र पळताना दिसलेले। गाडी शेवट पडलेली मैदान नुकतंच चालू झालेलं देगावच्या मैदानाला। तिथं गाडी पडलेली, त्याच्यावर डायरेक्ट आज गाडी पडली। इतक्या दिवसांनी कसं, म्हणजे काय इतक्या दिवस का गॅप घातला होता? एवढी सुंदर गाडी पळत असताना सुद्धा त्यांचे बी पैरे झालेले, त्यांच्या बी गाड्या पळत होत्या, आपल्या बी गाड्या अगोदरच्या पळत होत्या। त्यामुळं आज योग आला। 4-5 दिवसापूर्वी हा पायरा झाला होता। आणि असं वाटत नव्हतं की आज बाबा असा वेगळा नवीन काहीतरी पायरा पाहायला मिळेल, ही जोडी खरंच पळू शकते की नाही एकत्र, वाटत नव्हतं। आणि खरंच ते सुंदर पळालेली आहेत। नाही, गाडी जवळ पडलेली, मागं 2 वेळा पडलेली। एकदा बिनजोडला गाडी पडलेली बंदीत, आणि परत मैदान नुकतीच चालू झाली तेव्हा बी गाडी पडलेली। पण गाडीला तेव्हा बी 2 वेळेस पडली, तेव्हा स्पीडच होतं। आता ह्याचा नूरच असतो। आज गुलाल अंगावर पडला, किती जबरदस्त दिसतोय, काय सांगाल? नाही, तो गुलाल पडला की चिडतोच बैल, धरूनच देत नाही। आणि पण आनंद पण तेवढाच त्याला होत असेल। बरं, आता आगामी नियोजन काय? परत आम्हाला ती रायफल आणि बलमा एकत्र पळताना दिसतील का? दिसेल, पुढच्या मैदान कुठल्या तरी एखाद्या मैदानात दिसेल। मोठ्या मैदानात आम्हाला हा पायरा पाहिजे। सुंदर गाडी पळाली, पल्ला पण मोठा असेल त्या मैदानामध्ये, निश्चित ही गाडी पळवा दिसेल। आणि ड्रायव्हर कोण कोण होते आज गाडीवरती? आज ड्रायव्हर गटन सिमी परसून काढला। फायनलला परसूला गाडी होती, आपल्या गाडीवर छोट्या ड्रायव्हर बसलेला फायनलला। चालतंय, त्याला शुभेच्छा तुम्हाला। धन्यवाद।